आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सराव संच 7.4 सोडवणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा। आता वारंवारता शब्द माहिती आहे आपल्याला, पण संचित हा शब्द आपल्याला नवीन आलाय। म्हणजे संचित वारंवारता म्हणजे काय? तर संचित वारंवारता दोन प्रकारच्या आहेत, पेक्षा कमी संचित वारंवारता आणि पेक्षा जास्त संचित वारंवारता। इथे आपल्याला पहिल्या उदाहरणात पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे। आता मग पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट वर्गाची वारंवारता आहे आणि त्या वर्गाच्या आधीच्या सर्व वारंवारतांची बेरीज, एखाद्या विशिष्ट वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाच्या आधीच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज, याला म्हणतात त्या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता। आता म्हणजे थोडक्यात काय? तर आता इथे पहा, हा जो वर्ग आहे 153 ते 156, याची पेक्षा कमी संचित वारंवारता म्हणजे काय? तर या वर्गाच्या आधीचे जे वर्ग आहेत त्या वर्गांची वारंवारता आणि ह्या वर्गाची वारंवारता यांची बेरीज, म्हणजे आधीच्या वर्गाची वारंवारता 5 आणि या वर्गाच्या वारंवारता 7 यांची बेरीज म्हणजे याची पेक्षा कमी संचित वारंवारता। तर ती कशी? तर इथं आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे उंचीची। आता इथे 153 ते 156 सेमीपर्यंतचे विद्यार्थी या वर्गात आहेत, पण आपल्याला असं विचारलं की 156 पेक्षा कमी उंची असणारे सगळे विद्यार्थी किती? तर आपण काय करणार, हे वरचे सुद्धा 156 पेक्षा कमीच आहेत आणि या वर्गातले सुद्धा 156 पेक्षा आतमध्ये आहेत, कमीच आहेत। या वर्गाची जी वरची मर्यादा आहे त्या मर्यादेपेक्षा कमीत मोडणारे सगळे विद्यार्थी, त्यांची बेरीज म्हणजे पेक्षा कमी संचित वारंवारता। आता आपल्याला पेक्षा कमी संचित वारंवारता समजली। आता आपण या उदाहरणात आपल्याला रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या भरूया। आता इथे पहा, पहिल्या वर्गाची वारंवारता 5, इथे 5च लिहिणार कारण याच्या आधीचे वर्ग आपल्याकडे नाहीत त्याच्यात मिळवण्यासाठी। आता इथे या वर्गाची वारंवारता आहे 7। आता इथे संचित वारंवारता कशी काढणार? पहिल्या वर्गांची वारंवारता इथं पहिल्या वर्गाची याच्या आधीच्या दिलेली आहे, अधिक या वर्गाची किती? 7 आणि 5 अधिक 7 किती झाले? 12। हे जे चौकोन आहेत ते आपल्याला फक्त भरायचे आहेत। आता पुढचा वर्ग, इथे आहे वारंवारता 15। आता या बॉक्समध्ये काय येईल? या वर्गाची वारंवारता आणि वरच्या दोन वर्गांची वारंवारता त्याच्यात मिळवायची आहे। या वर्गाची वारंवारता आपल्याला इथे दिली आहे, तर वरच्या दोन वर्गांच्या वारंवारतेची बेरीज आपल्याला 12 आली आहे, म्हणून इथं आपण लिहिणार 12 आणि हे 12 अधिक 15 यांची बेरीज किती होती आहे? 27, म्हणून इथं आपण लिहिणार 27। म्हणजे ही बेरीज किती आली आहे? या वर्गाची वारंवारता अधिक वरच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज ही आली आहे 27। आता पुढे या वर्गाची वारंवारता आहे 10। आता इथे ही संचित वारंवारता 37 आली आहे, म्हणजे ही वारंवारता अधिक या सगळ्या वारंवारता, या सगळ्या वारंवारतांची बेरीज किती आली आहे इथे? 27। मग ही 27 अधिक ही 10 बरोबर 37। आता हे सगळं आपल्याला भरून दिलं आहे। आता पुढच्या वर्गाची ही आहे 3 आणि या सगळ्या आधींच्या वर्गांची वारंवारतांची बेरीज इथे आली आहे ही 42। मग ही 42 अधिक ही 3 आणि 42 आणि 3 45, म्हणजे या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता आली आहे 45। हे उदाहरण आपण सोडवलं। पुढचं उदाहरण, दुसरं उदाहरण आहे, पुढील संचित वारंवारता सारणी पूर्ण करा। आता यामध्ये पेक्षा जास्त हा शब्द आला आहे। आता पेक्षा जास्त संचित वारंवारता म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया। एखाद्या वर्गाची वारंवारता आणि त्यानंतरच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज, यांना काय म्हणतात? त्या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता। म्हणजे काय? तर या वर्गाची 45 आहे वारंवारता आणि संचित वारंवारता किती येईल? 45 अधिक त्या पुढच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज। हे 45 पण आणि या सगळ्यांची बेरीज त्याच्यात मिळवायची, ती किती येईल? ती असेल या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता। म्हणजे काय? तर उदाहरणात आपल्याला मासिक उत्पन्न दिलं आहे। आता 1000 ते 5000 45 व्यक्तींचं आहे। 1000पेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्या व्यक्ती किती असं जर विचारलं
तर ती असते पेक्षा जास्त संचित वारंवारता. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे 45 पण 1000पेक्षा जास्त आहेत आणि हे या सगळ्या वर्गांचे सुद्धा 1000पेक्षा पुढचेच आहेत. मग यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल. आता इथे आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे. इथे आपल्याला एकूण दिली आहेत, एकूण वारंवारता दिली आहे. एकूण n बरोबर यांच्या सगळ्यांची बेरीज किती येते ती दिली आहे 87. आता हा राखाना आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. या वर्गाची संचित वारंवारता आपल्याला इथे या राखाण्यात लिहायची आहे. या वर्गाची किती येईल, या सगळ्यांची बेरीज, हे 45 अधिक त्याच्या पुढच्या सगळ्या वर्गांची बेरीज. आता म्हणजेच या सगळ्यांची बेरीज किती आली आहे 87. म्हणजे इथे किती असेल संचित वारंवारता 87. आता या वर्गाची संचित वारंवारता आपण कशी लिहिणार, या 87 मधून ह्या वर्गाची वारंवारता वजा करणार. खालच्या वर्गाची वारंवारता वजा केली की आपल्याला या सगळ्यांची बेरीज मिळेल. आता ही 87 जी आहे ती या सगळ्यांची बेरीज आहे. त्याच्यातून 45 वजा केले की याच्या पुढच्या सगळ्या वर्गांची बेरीज आपल्याला मिळेल. म्हणून मग या 87 मधून या खालच्या वर्गाची वजा केली 45, बरोबर किती आले 87 वजा 45 42. म्हणजे या वर्गाची संचित वारंवारता आली, पेक्षा जास्त संचित वारंवारता आली 42. आता या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता आपल्याला काढायची आहे. या वर्गाची कशी काढणार, तर आपल्याला यांची सगळ्यांची बेरीज पाहिजे आहे. मग ही जी बेरीज आली आहे 42, त्यामधून या वर्गाची आपण वजा केली संचित वारंवारता वरच्या वर्गाची, तर यांची सगळ्यांची बेरीज आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हे 42 आपण घेतले, त्याच्यातून या वर्गाची संचित वारंवारता वजा केली 19, तर या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता आपल्याला मिळणार आहे. आणि ही वजाबाकी किती येते 23. आता या वर्गाची कशी काढणार आपण, तर हे 23 घेतले, त्याच्यातून या वरच्या वर्गाची वजा केली 16, तर या वर्गाची मिळाली आपल्याला वारंवारता पेक्षा जास्त संचित वारंवारता 7. आता या वर्गाची आपण काढणार, हे 7 घेतले, त्याच्यातून या वरच्या वर्गाचे वजा केले, या वरच्या वर्गाची वारंवारता वजा केली 2, तर किती मिळाले आपल्याला 5. म्हणजे या वर्गाची संचित पेक्षा जास्त संचित वारंवारता आली 5. तिसरं उदाहरण आहे, एका वर्गातील 65 विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण पुढे दिले आहेत. 0 ते 10, 10 ते 20 हे वर्ग घेऊन संचित वारंवारता सारणी पेक्षा जास्त तयार करा. 55, 60, 81, 90, 45, 65, 45, 52, 30, 85, 20, 10, 75, 95, 9, 20, 25, 39, 45, 50, 78, 70, 46, 64, 42, 58, 31, 82, 27, 11, 78, 97, 7, 22, 27, 36, 35, 40, 75, 80, 47, 69, 48, 59, 32, 83, 23, 17, 77, 45, 5, 23, 37, 38, 35, 25, 46, 57, 68, 45, 47, 49. तयार केलेल्या सारणीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आधी आपण सारणी तयार करूया, मग या प्रश्नांची उत्तरे शोधूया. आता सारणी तयार करण्यासाठी आपण सारणी आधी आखून घेतली आहे. वर्ग आपल्याला उदाहरणात दिलेलेच आहेत 0 ते 10, 10 ते 20 याप्रमाणे 100पर्यंत आपल्याला 100 पैकी गुण आहेत म्हणून 100पर्यंतचे वर्ग आपण तयार करून घेतले आहेत. पुढे येतील ताळ्याच्या खुणा, वारंवारता आणि पेक्षा जास्त संचित वारंवारता, पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता. आधी आपण आता ताळ्याच्या खुणा करून घेऊया. 55 खोडूया. 55 कोणत्या वर्गात येतील, 50 ते 60, एक ताळ्याची खूण केली. पुढे आहे 60 कोणत्या वर्गात येतील, या वर्गात घ्यायचे नाही तर 60 ते 70 या वर्गात घेतले 60. पुढे आहेत 81,
81 कोणत्या वर्गात येतील? 80 ते 90. याप्रमाणे आपण सर्व ताळ्याच्या खुणा करून घेऊया. अशा प्रकारे एक एक प्राप्तांक खोडून मी इथं ताळ्याच्या खुणा करून घेतल्या. नंतर या ताळ्याच्या खुणा मोजून इथे वारंवारिता लिहून घेतली. इथे आहेत 3 खुणा, 3 3 3 5 6 7 8 9 म्हणजे 9, 5 आणि 4 9, 5 आणि 5 10 आणि 3 13, 5 आणि 1 6 5, 5 आणि 1 6 5 आणि 3. आता इथे आपल्याला लिहायचे आहे संचित वारंवारिता. तर संचित वारंवारिता कशी काढायची? ही आहे पेक्षा जास्त संचित वारंवारिता. इथे आपल्याला या रकान्यात पेक्षा जास्त संचित वारंवारिता लिहायची आहे. ती आपण कशी लिहितो? पहिल्या वर्गाच्या जास्त वारंवारिता म्हणजे काय? तर या वर्गाची वारंवारिता आणि त्या पुढच्या सगळ्या वारंवारितांची बेरीज. मग या वर्गाच्या वारंवारतेमध्ये सगळ्यांची बेरीज आपल्याला लिहावं लागणार आहे. सगळ्यांची बेरीज इथं आपण करून घेतली आहे. ती किती आली आहे? 62. म्हणजे इथं पेक्षा जास्त संचित वारंवारता पहिल्या वर्गाची येईल 62. त्यानंतरच्या वर्गाची आपण कशी काढतो? या 62 मधून या पहिल्या वर्गाची वजा करतो. मग हे 62 वजा हे पहिल्या वर्गाची वारंवारता 3 बरोबर 62 मधून 3 गेले, खाली राहिले 59. या वर्गाची आपण कशी काढतो? हे 59 घेतो, त्यामधून या वर्गाची वजा करतो, याच्या वरच्या वर्गाची किती? 3. 59 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 56. आता ही 56 घ्यायची, 56 मधून या वर्गाची काढायची म्हणून त्याच्या वर्गाची वरच्या वर्गाची वजा करायची. किती आहे? 9. 56 मधून 9 वजा केली तर किती आले? 56 मधून 9 गेले, आले 47. आता हे 47 घेतले, त्याच्यामधून याच्या वरच्या वर्गाची वारंवारता वजा करायची. किती आहे? 9. 47 मधून 9 वजा केली, किती आले? 38. आता हे 38 घेतले, त्याच्यामधून वरच्या वर्गाची वारंवारता 13 वजा केली तर किती आले? 25. आता हे 25 घेतले, त्याच्यामधून वरच्या वर्गाची वजा केली, किती आहे? 6. 25 मधून 6 गेले, खाली किती राहिले? 19. हे 19 घेतले, त्याच्यातून वजा करायचे वरच्या वर्गाची, किती आहेत? 5. 19 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 14. आता हे 14 घेतले, त्याच्यातून वरच्या वर्गाची वजा केली, किती? 6. 14 मधून 6 गेले, खाली किती राहिले? 8. आता हे 8 घेतले, त्याच्यातून वरच्या वर्गाची वजा केली 5, किती राहिले? 3 राहिले. ही आहे पेक्षा जास्त संचित वारंवारिता. अशा प्रकारे आपण सारणी तयार केली. आता यावर काही प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न आहे, इथे पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता हे आपल्याला सारणीत शोधावं लागेल. 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता हा जो वर्ग आहे तो 40 आणि 40पेक्षा पुढचा आहे. म्हणजे 40 आणि 40पेक्षा पुढच्या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता आपल्याला शोधावी लागणार आहे. किती आहे ती? 38 आहे. म्हणजे इथे 40 किंवा 40पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी या वर्गाची वारंवारता आणि त्याच्या पुढच्या सगळ्या वर्गांची वारंवारता यांची बेरीज किती आहे? ती 38. ती आपण संचित वारंवारतामध्ये काढली आहे पेक्षा जास्त. म्हणजे किती आहेत ते? 38. मग आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं लिहूया. 40 किंवा 40पेक्षा जास्त गुण मिळवणारे किती आहेत? 38 विद्यार्थी आहेत. दुसरा प्रश्न आहे 90 किंवा 90पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता कोणत्या वर्गाची आपल्याला संचित वारंवारता पाहावी लागेल? आता कोणत्या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता पाहावी लागेल? सगळ्यात खालच्या वर्गाची 90 ते 100.
किती आहे? 3. म्हणजे 90 किंवा 90पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? तर 3 आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. तिसरा प्रश्न आहे 60 किंवा 60पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता इथे आपल्याला पहा, या वर्गाची पेक्षा जास्त संचित वारंवारता पाहावी लागणार आहे. 60 ते 70 किती आहे? 19. म्हणजे किती आहेत ते विद्यार्थी? 19 आहेत. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आपण 60 किंवा 60पेक्षा किती आहेत? 19 आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय सारणीवर. चौथा, 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढी संचित वारंवारता किती आहे? पहा, 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा संचित वारंवारता किती आहे? 62 आहे. चौथा प्रश्न आहे म्हणून चौथा प्रश्न, 0 ते 10 या वर्गाची बासष्ट आहे. चौथा प्रश्न आहे, उदाहरण 3 मधील सामग्रीच्या आधारे 0 ते 10, 10 ते 20 असे वर्ग घेऊन पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा. आता इथे खाली काही प्रश्न दिले आहेत, त्याआधी आपण सारणी तयार करूया, मग प्रश्नांची उत्तरे लिहूया. सारणी तयार करण्यासाठी आपण पहा, वर्ग आपल्याला दिलेले आहेत 0 ते 10, 10 ते 20 अशा प्रकारे. 100पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत म्हणून 100पर्यंत आपण वर्ग लिहून घेतले. इथे करायचे आहेत ताळ्याच्या खुणा, इथे लिहायचे आहे वारंवारता. आता आपण जी आधी सारणी तयार केली तेच प्राप्तांक आहेत आणि तेच वर्ग आहेत, म्हणजे ताळ्याच्या खुणा पण त्याच येतील आणि वारंवारता पण तीच येईल. म्हणून ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता त्याच सारणीमध्ये पाहून आपण इथे लिहून घेणार. एकूण पण प्राप्तांक तेवढेच आहेत म्हणून एकूण प्राप्तांक पण आपले तेवढेच येणार. फक्त आपली हा जो रकाना आहे इथे आपल्याला पेक्षा कमी संचित वारंवारता लिहायची आहे. हा रकाना आपला फक्त बदलणार आहे. मग आपण ताळ्याची खुणा आणि वारंवारता आज पहिल्या सारणीतून तशीची तशी लिहून घेऊया. ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता पहिल्या सारणीप्रमाणेच आपण सगळी लिहून घेतली. आता आपल्याला इथे काढायची आहे संचित वारंवारता पेक्षा कमी. पेक्षा कमी संचित वारंवारता आपण कशी काढतो? ज्या वर्गाची वारंवारता काढायची आहे त्या वर्गाची वारंवारता अधिक त्याच्या खालच्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज. आता इथे खालचे वर्ग नाही आहेत, म्हणजे या वर्गाची वारंवारता किती येईल? संचित पेक्षा कमी संचित वारंवारता किती येईल? तर 3च येईल. आता इथे किती येईल? या वर्गाची वारंवारता आणि त्याच्या खालच्या सगळ्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज. खालच्या वर्गाची किती आहे वारंवारता? 3 अधिक या वर्गाची वारंवारता 3 बरोबर 3 अधिक 3 किती झाले? 6. आता या वर्गाची संचित वारंवारता आपण कशी काढणार? खालच्या वर्गांच्या वारंवारतांची बेरीज किती आली आहे? 6 अधिक या वर्गाची वारंवारता 9 बरोबर
किती आले? 15. 9 आणि 6 15. आता या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता काढायची आहे. मग या सगळ्यांची बेरीज, या वर्गाच्या खालचे वर्ग जे आहेत त्यांची सगळ्यांची बेरीज किती आली आहे? 15 अधिक या वर्गाची वारंवारता किती आहे? 9 बरोबर किती झाले? 24. आता या वर्गाची, याच्या खालच्या वर्गांची वारंवारतांची बेरीज 24 अधिक या वर्गाची किती आहे? 13 बरोबर 24 अधिक 13 37. आता या वर्गाची किती, यांची सगळ्यांची बेरीज किती आली आहे? 37. त्याच्यात मिळवायची या वर्गाची वारंवारता, ज्या वर्गाची काढायची आहे त्या वर्गाची 6 बरोबर 37 आणि 6 43. आता या वर्गाची, यांच्या सगळ्यांची बेरीज किती आली आहे? 43 अधिक या वर्गाची वारंवारता 5 बरोबर 43 अधिक 5 48. आता हे 48 घ्यायचे, म्हणजे या सगळ्यांची बेरीज असते ती 48 अधिक या वर्गाची वारंवारता 6 बरोबर किती आले? 54. आता हे 54 घेतले, त्यात या वर्गाची वारंवारता मिळवली 5 किती झाले? 59. आता हे 59 घेतले अधिक या वर्गाची वारंवारता 3 मिळवली तर किती झाले? 62. 62 बरोबर आले. आता आपण वारंवारता सारणी तयार केली, पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार केली. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती? इथे आपल्याला कोणत्या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता पाहावी लागेल? 40. इथे आपल्याला वरचा वर्ग विचारात घ्यावा लागतो. मग इथं म्हणजे या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता आपल्याला विचारात घ्यावी लागेल. किती आहे? 24. म्हणजे 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? 24. मग आपण इथं लिहिणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे दुसरा प्रश्न काय आहे पहा. 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? आता ज्या वर्गाची वरची मर्यादा 10 आहे असा वर्ग शोधायचा. 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी, मग त्या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता पाहिजे किती आहे? 3 आहे. म्हणजे किती आहेत? 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी 3 आहेत. मग आपण इथं लिहिणार 3 आहेत. तिसरा प्रश्न आहे 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? आता सारणीत पाहायचंय, ज्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा 60 आहे. कोणत्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा 60 आहे? या वर्गाची. मग याची पेक्षा कमी संचित वारंवारता पाहिजे किती आहे? 43. म्हणजे किती आहेत ते विद्यार्थी? 43 आहेत. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहूया 60 पेक्षा त्रेचाळीस आहेत. पुढचा प्रश्न 50 ते 60 या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता किती आहे? 50 ते 60 हा वर्ग, 50 ते 60 हा वर्ग
याची पेक्षा कमी संचित वारंवारता किती आहे? 43. चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. 50 ते 60 या वर्गाची पेक्षा कमी संचित वारंवारता आहे. या सरावसांच्यामध्ये 4 उदाहरणे होती. त्या 4ही उदाहरणे आज आपण सोडवलेली आहेत. म्हणजे संपूर्ण सरावसांच्या आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेलं आहे.